अर्थाने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमधून आज जुन्नर तालुक्यातून वेल्हे गावातून नव्हे तर पूर्ण जुन्नर तालुक्यामधून आजचे मराठी बांधव मनोजदादा जरांगे पाटील यांच्याबरोबर मुंबई या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने सर्वच वेल्ह्याचे ग्रामस्थ असतील किंवा जुन्नर तालुक्याचे सर्वांनी मिळून आज त्यांना एक हात मदतीचा किंवा हे आपलं कर्तव्यच आहे। आपले बांधव तिथं उपाशी आहेत आणि त्यांच्या पोटासाठी किंवा त्यांना एक जेवण देण्यासाठी आपण या ठिकाणावरून चलो मुंबई ही घोषणा देत वेल्हे गावातून आपण मुंबईकडे मार्गस्थ होत आहे आणि हे सर्वजण या गावाने वेल्हे गावाने सुद्धा पूर्ण सर्व जाती धर्माच्या सर्व समाजाने मोठा पाठिंबा दिलेला आहे आणि सर्वांकडूनच ज्याला जे शक्य होईल कुणी फरसाण द्या, कुणी चपाती द्या, कुणी भाकर द्या, कुणी सफरचंद द्या, कुणी पाणी बॉटल द्या, फ्रूट ज्याला ज्या पद्धतीनं काही ना काही मदत करता येईल आणि हा लढा परत होणार नाही। खऱ्या अर्थाने मनोजदादा जरांगे पाटील आपल्यासाठी आपल्या लेकरांसाठी पुढच्या भविष्यासाठी लढत आहेत आणि आपण त्यांच्याबरोबर पुढे गेलो पाहिजे, त्यांना पाठिंबा दिला पाहिजे। त्याचप्रमाणे आज शेतकरी कर्ज काढून आपल्या मुलांना शिक्षण देतो, मुलं सुद्धा चांगल्या पद्धतीने टक्केवारीने मार्क मिळवतात, परंतु आरक्षण नसल्यामुळे 90% असून सुद्धा आपला मुलगा फेल होतोय आणि ज्याच्याकडे आरक्षण आहे, ज्याच्याकडे ओबीसी आहे, ज्याच्याकडे ते कुणबीचा दाखला आहे त्याला 40% सुद्धा नोकरी मिळते, आपली मुलं वंचित राहतात। त्यामुळे एक मराठा लाख मराठा म्हणून चालणार नाही, ही मराठ्याची जात आहे, मोडण पण वागणार नाही। आपण सगळ्यांनी एका ताकदीने उभं राहायचंय आणि मुंबईच्या ठिकाणी सर्वांनी आपले बांधव त्या ठिकाणी आहेत आणि आपण सुद्धा सर्व समाज मिळून त्या ठिकाणी जायचंय। ह्या सरकारने खऱ्या अर्थाने आपल्या बांधवांना जेवण मिळावं नाही म्हणून लालबाग सारख्या मोठ्या गणपतीच्या उत्सवाला जे जेवण असतंय मुंबई सारख्या ठिकाणी डॉक्टर ते सुद्धा बंद केलेलं आहे, संडास उपलब्ध करून नाही दिले, पाण्याची सोय उपलब्ध करून नाही दिली। एवढी मोठी मुंबईची महानगरपालिका आहे, महानगरपालिका सुद्धा कमी पडलेली आहे किंवा त्यांच्यावरती कोणता तरी दबाव आलेला आहे, त्यामुळे लोकांना फार त्रास होतोय आपल्या बांधवांना। म्हणून आपले तिथं 1 महिना राहिला तरी चालेल, बांधवांना आमचं सांगणं आहे आम्ही तुम्हाला 1 नाही 2 महिन्यासाठी फार लागेल ते करू, पण आपण मागं हटायचं नाही। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। आज वेल्हा या ठिकाणाहून मुंबई या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी आम्ही आपल्या मराठी बांधवांसाठी म्हणून दादा पाटील उपोषणाला बसले आहे। इथून आम्ही शक्ती भाकर घेऊन आहे आणि पाणी बॉटल बिस्किट आणि मुस्लिम जमातीच्या वतीने